मित्रांनो, हा फोटो बघा. तर बघा मित्रांनो, माननीय सुप्रीम कोर्टानं लवासा जो विषय आहे, तर त्या विषयामध्ये शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे यांना एका पद्धतीने दिलासा दिलेला आहे आणि ती एकूणच जी याचिका आहे ती त्यांनी सरळ सरळ रद्द केलेली आहे. याचा सोपा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये या विषयावरती कोणत्याही पद्धतीची चौकशी होणार नाही. लवासा विषय सगळ्यांना माहिती आहे बघा. असं सांगितलं जात होतं, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती की तो शरद पवार साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यातलं तथ्य काही असू शकेल, खरं खोटं वी डोंट नो. पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, असं झालं, तसं झालं, ह्याव झालं, त्याव झालं, अशी खूप सारी सुरस चर्चा आपण ऐकलेली असेल. खूप सारा त्याला मसाला सुद्धा मारला गेलेला तुम्ही बघितलेला असेल. मग या विषयाला धरून फार मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार साहेबांवरती टीका झाली, अजित पवार साहेबांवरती टीका झाली, सुप्रिया सुळे यांच्यावरती सुद्धा टीका झालेली आपण बघितलेलं आहे. आणि लोकांनी ही टीका करताना कोणतेही तारतम्य न बाळगता टीका केल्याचं आपण बघितलेलं आहे आणि आज जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांनी सुद्धा टीका केली होती. पण आता माननीय सुप्रीम कोर्ट जे आहे यांनी ही एकूण याचिका जी होती या विषयाला धरून, ती याचिकाच त्यांनी निकाली काढलेली आहे आणि येणाऱ्या काळात याच्यावरती चौकशी होणार नाही. आता हे कशामुळे झालं, काय झालं वगैरे ह्याच्यामध्ये मी जाणार नाही. पण तुम्ही बघा, लवासा विषय जो आहे हा सुप्रीम कोर्टाने निकाली काढला. यासोबतच 2G घोटाळा जो होता याच्यामध्येही कुणालाही अटक झाली नाही, तो भ्रष्टाचार आहे हे सिद्ध झालं नाही. कोळसा घोटाळ्यामध्ये सुद्धा सेम परिस्थिती, राष्ट्रकुल घोटाळ्यामध्ये सुद्धा सेम परिस्थिती. आदर्श घोटाळ्यामध्ये जे होते ते आता यांच्याबरोबर सत्तेमध्ये आहेत. थोडक्यात काय, 2009-10 पासून ते आजपर्यंत आपल्या सगळ्यांना अगदी पद्धतशीरपणे मूर्खामध्ये काढलं गेलं. त्यावेळेस सत्तेत असणारे हे प्रचंड भ्रष्टाचारी आहेत असं सांगितलं गेलं. त्यांच्या विरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाची संघटना उभी होती. रामदेव बाबा होते, अरविंद केजरीवाल होते, प्रशांत भूषण होते, योगेंद्र यादव होते, अण्णा हजारे होते. अण्णा हजारेंची ही मुवमेंट चालली, त्यांना पुढचा गांधी असंही सांगितलं गेलं. पण ह्या सगळ्या ह्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. उलट नरेंद्र मोदी, अमित शहा ही जी माणसं आहेत ही आपल्या उरावर बसली. ह्याच्या पुढे जाऊन अरविंद केजरीवाल हे सुद्धा राजकारणामध्ये आले. किरण बेदी ह्या सुद्धा, आता तुम्हाला माहिती आहे त्यांचं काय झालेलं आहे. हे सगळं जे होतं ना, हे एका पद्धतीने बनवलेलं काय होतं, एक कांड होतं असं आपण म्हणूयात, ज्याच्यामध्ये आपण अगदी शांततेत फसलो, अडकलो. ह्याच्यातून सिद्ध काहीच झालं नाही. मग सिद्ध नाही झालं तर या सगळ्यांवरती त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी कोणी आरोप केले ते माफी मागतील का? भारतीय जनतेची हे माफी मागतील का? हा प्रश्न मला या ठिकाणी पडलाय. काय वाटतं? या एकूण विषयासंदर्भात तुमचं मत काय? हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.